डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. नाही पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय. अरे भांडण काय, मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. त्यानंतर मुंडेंनी बैठकीत बीडच्या बदनामीचा मुद्दा काढला. त्यावर सोनावणेंनी काय उत्तर दिलं ते ऐकूयात. बीडची बदनामी कोण करतंय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? 169 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले उचललेली आहेत. हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही, तर धसांनी 73 कोटींच्या घोटाळ्यात जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ती जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत त्या त्यांनी मांडलं. आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी.